नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो, मागे बघा किती अशी लाईन लागली आहे बाईकची पार्किंगला. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, आज आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं प्रकट दिन आणि आपण आता आलेलो आहे मुलुंड ईस्टला आलेलो आहे, जो हायवेला टच असलेलाच श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे इथे. तर चला आपण आता त्या मठामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे. गर्दी बघा किती आणि समोरच आहे मठ. खूप ऊन आहे यार आज. आणि इथं सुरुवातीला तिथं एक तलाव आहे, रांगोळी काढली आहे सुंदर. पाय धुवायला अशी सोय करण्यात आली आहे. लाईन लागली यार मस्त सोय करण्यात आली आहे बघा. खाली बघा मस्त असं कार्पेट टाकण्यात आलं आहे मठापर्यंत, ज्याच्याने आपल्याला चटके लागणार नाही उन्हात. खूप सुंदर मठ आहे, तलावाच्या समोरच आहे, हायवेच्या बाजूला मुलुंड ईस्टला. आणि या अपोजिट साईडला गार्डन आहे मठाच्या बाजूलाच. गार्डनला तारासिंग गार्डन म्हणून पण बोललं जातं. मस्त आहे. ठकारे पर्वता ऐशाने ठका सडपातळू चपळांगरादी सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणि मागुटी नेला आला गेला मनोगती मनातीश्वर. एवढी लाईन आहे इथं, ऊन नाही लागण्यासाठी वरती पण मस्त अरेंजमेंट केली बघ. दरवाजावर बघ किती सुंदर नक्षीकाम केलं आहे. सुंदर यार मठ. प्रसाद करून घ्या आणि ज्यांचा प्रसाद झालाय त्यांनी घरी जाऊन पटापट परत या. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. घराच्या दोन बाहेर या, गाबाळ करून बाहेर या. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. तर खूप मस्त दर्शन झालं आपलं. अजून सुद्धा लाईन आहे इथे. किती सुंदर मठ आहे यार, खूप सुंदर, अतिशय सुंदर. स्वामींचे पालखी आलेले आहेत, सर्वांनी दर्शन घ्या. तर मित्रांनो, आपलं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि खूप मस्त वाटलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन. तर माझ्यासोबत तुमचंसुद्धा दर्शन झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या मठामध्ये एकदा नक्की या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की घ्या.
तर या ठिकाणी महाप्रसादसुद्धा आहे मागे. तर आणि इथं पुढे प्रसाद दिला जातो. तर चला महाप्रसाद तर आता नाही घेणार आहे, घरी जायला आता डायरेक्ट. बघा मित्रांनो, इथं प्रसाद दिला जातो आणि तिथंच मंदिराच्या बाजूलाच महाप्रसाद होता, रात्रीसुद्धा आहे. आणि हे प्रसाद दिलेला आहे, दुधामध्ये फ्रूट टाकून दिलं आणि पेढा वगैरे सगळं दिलेलं आहे. तर चला आता आपण खाऊया. बाजूलाच गार्डन आहे, निसर्गाला धरूनच आहे स्वामींचं मठ. आधी पुरणपोळी, श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडणारी पुरणपोळी आहे, भजी आहे, खूप छान आहे, फरसाण आहे, दुधाचा रोज सिरप टाकून दिलं, खूप मस्त लागतं. वाव. मित्रांनो, या मठामध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे, ते पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन होतं त्याच दिवशी. तर कसं वाटलं तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ? तर तुम्हीसुद्धा इथं एकदा नक्की आवर्जून या, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या, मित्रमैत्रिणींसोबत या, श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. खूप मस्त मठ, खूप सुंदर आहे आणि हा मठ वाटतं नवीनच झाला आहे. तर चला, तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया का नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.